लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात आली आहे। कारण या योजनेचा लाभ न घेता पुण्यातील भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळेंनी 2 महिलांचे फोटो छापलेत। तर या जाहिरातीमुळे त्यांच्या कुटुंबात गृहकलह निर्माण झालाय। त्यामुळे या दोन्ही महिलांनी आता पुणे पोलिसांकडे या प्रकरणी तक्रार केली आहे। नम्रता कावळे आणि भगीरथीबाई कुरणे या दोघींना नेमकं कोणत्या वादाला तोंड द्यावं लागतंय, तर याबाबत तर आपण पाहतोय लाडकी बहीण योजनेचा बॅनर पुण्यातील आमदारांच्या अंगलट आलेला आहे। आमदार सिद्धार्थ शिरोळेंनी लावलेल्या बॅनरवरून वाद झालाय। परवानगी न घेता फोटो छापल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय। तर याबाबत या दोघींशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेली आहे। शिवाजीनगरचे भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी ज्या महिलांचे फोटो या जाहिरातीसाठी वापरलेले आहेत त्यांच्या पूर्व परवानगीशिवाय हे फोटो छापण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। एवढंच नाही तर या फोटो वापरामुळे त्यांच्या घरामध्ये वादही निर्माण झालेले आहेत। त्या दोन्ही महिला सध्या आपल्याबरोबर आहेत। नेमके त्यांची भावना काय आहे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। काय सांगाल, तुम्हाला कधी माहिती झालं तुमचा फोटो वापरण्यात आलेला आहे आणि तुमची काय पहिली प्रतिक्रिया होती? 2-3 दिवसात आम्हाला कळालं। मग ते आम्ही गावाकडून इकडं आलो। हे आमचे जावई हे आम्हाला म्हटले तुमच्या फोटो इथं लागल्या कशा काय, ह्याच्यामुळे आम्ही ही तक्रार नोंदवली। तुम्हाला माहित होतं तुमचा फोटो काढले? नाही, आम्हाला ह्याच्यातलं आम्ही काही केलेलं बी नाही। ते कुठं फॉर्म भरला नाही, कुठं काही ते केलं नाही। आम्हाला भेटावं असं काही त्याच्यासाठी। काय सांगाल, तुम्ही अर्ज केला होता का आणि तुम्हाला माहिती होतं का की तुमचा फोटो काढलेला आहे आणि वापरलेला पण आहे? नाही, याच्यातलं काहीच नाही माहिती ना, अर्ज पण नाही केलेला मी। आता जे मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना आहे त्याच्यात तुम्ही अर्ज केलेला नाही केला, तरी तुमचा फोटो वापरलेला आहे? हो। काय तुमची मागणी काय आहे? न्याय मिळायला पाहिजे। आमदार साहेब एक सुजाण नागरिक आहेत, लोकप्रतिनिधी आहेत। पूर्ण पुणे जिल्हा त्यांच्या क्षेत्राखाली म्हणजे न्याय मागण्यासाठी जातो त्यांच्याकडे। तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणजे तुम्ही लोकांना न्याय दिला पाहिजे, ना की तुम्ही लोकांना त्रास दिला पाहिजे। आता त्यांच्यामुळं एखाद्या बहिणीचा एखाद्या ताईचा संसार जर मोडत येत असेल तर त्या आमदाराचं करायचं काय? या कुटुंबियांनी न्याय मिळावा अशी मागणी केलेली आहे। कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड।